घरचे सगळे इतकं कौतुक करतील जेव्हा तुम्ही त्यांना ही अशी मोड आलेल्या मटकीची रस्सा भाजी करून द्याल. भाकरी चुरून तर एक नंबरच लागते. तुम्ही ब्रेड पाव सोबत सुद्धा खाऊ शकता. अतिशय चविष्ट आणि चमचमीत लागते. तर त्यासाठी काय करायचं आहे, मोड आलेली मटकी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. दुसऱ्या पातेल्यात काढून त्यामध्ये पाणी, हळद, मीठ टाकून शिजायला ठेवायची. मटकी शिजत आहे तोपर्यंत मसाला करूया. कढईमध्ये तेल टाकून कांदे छान असे परतून घ्यायचे. कांदे लाल झाले की त्यामध्ये धने, जिरे, अद्रक आणि लसूण टाकायचा. सोबतच सुकं खोबरं आणि एक टोमॅटो टाकायचा. त्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यात काढून त्याचं वाटण बनवून घ्यायचं. आता सेम कढईमध्ये परत 2-3 चमचे तेल गरम करून जिरे, मोहरी टाकायचं. वाटलेलं वाटण टाकायचं. मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. नंतर यामध्ये लाल तिखट, गरम मसाला आणि काळा मसाला टाकायचा. थोडासा कढीपत्ता मी सुरुवातीला टाकायला विसरले म्हणून आत्ता टाकलाय. आता मसाल्याने तेल सोडलं की थोडंसं गरम पाणी जे आपण मटकी शिजत ठेवलं होतं तेच टाकायचं आणि परत एकदा वाफ काढून घ्यायची. मस्त तेल सुटलं की आपण जी शिजवून घेतलेली मटकी आहे ती पूर्ण पाण्यासहित यामध्ये टाकायची. आता पाणी तुम्हाला हवं तेवढं पातळ, घट्ट तुम्ही करू शकता. आणि मस्त वरून बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची, झाकण ठेवायचं, 2 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची आणि झाली आपली मोड आलेली मटकीची भाजी तयार. एकदम चविष्ट लागते. एकदा करूनच बघा.